श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते. देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत. पण समजा देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत आणि तेवढे हृदय बंद पडले तर सर्व इंद्रिये शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही. याउलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो. फार काय, पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागते. पण जर का हृदयच बंद पडले तर मात्र सर्वच काही संपलेच. नाम हे हृदयासारखे आहे. इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत. म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार नाहीत. आता या जन्मात एवढे पुरे. हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता, पण पैसे मिळवण्याला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करीत नाही. याचे कारण भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालते असे वाटते. प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ती बनते. प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते. अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात. एक प्रवासी होता. गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनवर न उतरता गाडी शेवटी थांबते तिथपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीने पुन्हा तो परत आपल्या गावी आला. त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चालला आहे. तुम्ही त्या प्रवाशाप्रमाणे परत येऊ नका. प्रवासामध्ये केळी, संत्री वगैरे फळे घ्या, म्हणजे इथे घरे बिरे बांधा, पण आपले स्टेशन विसरू नका. भगवंत हे आपले स्टेशन आहे. अलीकडे शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट बोलू लागले आहेत. म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणे ऐकावीत. पुष्कळ लोक पोथी पुराणे ऐकायला जातात. ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही म्हणून, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात. असे करणे योग्य नाही. पोथ्या पुराणांच्या मध्ये दोष नाही, पण सांगणारा आपले काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरते. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे. आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी आपण आपले बोलणे कमी केले पाहिजे. बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरूर आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते. ह्या भावनेचे मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते. हीच शुद्ध भावना आपल्याला तारते. मंदिर आणि समाधी तारीत नाही. देहाच्या सहवासाने जशी देहाची एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 20. विषय अनर्थ, वाईट विचार, वाईट कृत्यांचे परिणाम आणि साधकाने अनर्थापासून दूर राहण्याचे मार्ग. आज आपण दासबोध समास 1 मधील दशक 20 या अत्यंत महत्त्वपूर्ण दशकाचा भावार्थ जाणून घेणार आहोत. हे दशक साधकाला सावध करते. अनर्थापासून दूर राहा, कारण अनर्थ मन
समाज आणि आत्मा तिन्ही नष्ट करतो. समर्थांनी या दशकात अनर्थ म्हणजे काय, तो का होतो, त्याचे परिणाम काय आणि साधकाने कसे वागावे हे अत्यंत स्पष्टतेने सांगितले आहे. अनर्थ म्हणजे काय? समर्थ सांगतात, अनर्थ म्हणजे मनाने, वाणीने किंवा कृतीने केलेले नुकसान. अनर्थाचे प्रकार: खोटे बोलणे, निंदा, द्वेष, लोभ, फसवणूक, रागातून केलेले कर्म, व्यसन, वाईट संगती, मूर्ख वर्तन, बेपर्वाई. अनर्थ म्हणजे दिसायला लहान पण आयुष्यभर दुःख देणारे कर्म. अनर्थाची सुरुवात मनापासूनच होते. समर्थ म्हणतात, अनर्थ आधी मनात उगवतो, नंतर वागण्यात दिसतो. मनातील संशय, मत्सर, राग, अहंकार, सूड, दुराग्रह यांचे रूपांतर पुढे कृतीत होते आणि अनर्थ निर्माण होतो. म्हणून अनर्थ थांबवायचा असेल तर मन शुद्ध करणे गरजेचे. अनर्थ करणाऱ्याचे आयुष्य अस्थिर होते. समर्थ स्पष्ट सांगतात, अनर्थ करणाऱ्याचे मन शांत होत नाही. परिणाम: सतत चिंता, भीती, शत्रू निर्माण, कुटुंबात तणाव, समाजात अपकीर्ती, बुद्धिमंद, वर्तन राकट. अनर्थ करणाराही कधीही सुखी राहू शकत नाही, कारण त्याचे मन स्वतःच्या कर्मांनीच अस्वस्थ झालेले असते. वाईट संगती हे अनर्थाचे मूळ. समर्थांचा कठोर इशारा: वाईट संगती अनर्थाकडे नेते, सत्संग सद्गतीकडे. वाईट संगतीचे परिणाम: विचार दूषित होतात, मन अशांत होते, मोह वाढतो, संयम नष्ट होतो, वाणी कठोर, वर्तन चुकते. ज्या संगतीत निंदा, मत्सर, गोंधळ, विषयांची चर्चा, लोभ हे वाढते, ते पाहून साधक शुद्ध होऊच शकत नाही. अनर्थाशी मैत्री करू नका. समर्थ सांगतात, अनर्थ करणारे, अनर्थ बोलणारे, अनर्थ सुचवणारे यांच्यापासून दूर राहा, कारण ते मनाची शांती हिरावतात, आपल्यात नकारात्मकता पसरवतात, आपले विचार गढूळ होतात, संवेदनशीलता कमी होते, निर्णय चुकीचे होतात. साधकाने कोणाशी मैत्री करावी? सज्जन, सत्यवादी, शांत स्वभावाचे, धर्माचे, ज्ञानप्रिय, सेवावृत्तीचे. अशी संगती साधकाला वर उचलते. राग, लोभ, मत्सर हे अनर्थाचे पिता. समर्थ स्पष्ट सांगतात, राग, लोभ आणि मत्सर यामुळे सर्व अनर्थ घडतात. राग: भांडण, वाद, कटुता. लोभ: फसवणूक, चोरी, कपट. मत्सर: निंदा, खोट्यांची निर्मिती. हे 3 भाव मनात टिकले की साधकाचा मार्ग थांबतो. त्यांच्या ऐवजी दया, संयम, समाधान हे गुण वाढवले तर अनर्थ नाहीसा होतो. साधकाने अनर्थापासून बचाव करण्यासाठी उपाय: चित्तशुद्धी, रोज जप, नामस्मरण, प्रार्थना, सत्संग. सज्जनांची संगत मनाला दिशा देते. शुद्ध वाणी, खोटे, कठोर, टीका टाळा. नीती, तात्विक विचार. कर्म करण्यापूर्वी 2दा विचार करा. स्वयंनिरीक्षण, सतत स्वतःच्या मनावर नजर ठेवा. रागावर नियंत्रण. राग आला की बोलू नका, कृती करू नका. कृतज्ञता. कृतज्ञ माणूस अनर्थ करीत नाही. दशक 20 सार. अनर्थ मन, वाणी, कृतीतून जन्मतो. 2. मनातील वाईट भावना अनर्थ घडवतात. अनर्थ करणाऱ्याचे आयुष्य अस्थिर. असत्संग अनर्थाचे मूळ. 5. सज्जनांची संगती साधकाला वाचवते. 6.
लोभ, मत्सर, राग अनर्थाची जननी. 7. साधकाने सत्संग, जप, संयमाने मन शुद्ध ठेवावे. हे दशक साधकाला सावध करून अनर्थाच्या मार्गापासून दूर ठेवते आणि सुंदर, शांत, नीतीपूर्ण जीवनाकडे नेते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.